भांडणारे कडू शिवसेनेसोबत मात्र गोड। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण। फक्त आमदारकीसाठी नाही तर विकासासाठी शिवसेनेसोबत गेल्याचं बच्चू कडू यांनी म्हटले। बच्चू कडूंसोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना मजबूत करणं। बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी। त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। त्याचबरोबर एक प्रहार जे सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण। त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल। दरम्यान बच्चू कडू यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे, राजकीय कारकीर्द आतापर्यंतची, यावर एक नजर टाकूया। आक्रमक आणि काम करून देणारा नेता अशी बच्चू कडू यांची प्रामुख्याने ओळख राहिलेली आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि सामाजिक वर्तुळामध्ये सुद्धा। दिव्यांग, शेतकरी, कामगार या वर्गांसाठी अनेक यशस्वी आंदोलनं करण्याचा इतिहास बच्चू कडू यांचा आहे। 1990च्या दशकामध्ये शिवसेनेमधून बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली। 1997 मध्ये चांदूर बाजार समितीचे ते सभापती म्हणून निवडून आले। सभापती असताना शौचालय घोटाळ्याची पोलखोल त्यांनी केली होती। अपंगांना सायकल वाटपासाठी निधी दिला नाही म्हणून शिवसेना नेत्यांशी त्यांनी वाद घातला आणि अखेर पक्षाला रामराम ठोकला। 1999 मध्ये अचलपूर मधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली। अपक्ष लढले होते पण अगदी थोड्या मतांनी बच्चू कडू यांचा पराभव झाला होता। मग एप्रिल 2004 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। ऑक्टोबर 2004 मध्ये पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली पण 1999 नंतर 2004 मध्ये मात्र बच्चू कडूंचा विजय झाला। मग विजयानंतर काही महिन्यातच बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षाची स्थापना केली। 2009, 2014 आणि 2019 या तीनही वेळेला ते अचलपूर मधून विजयी झाले, म्हणजे सलग 4 वेळा ते विजयी झाले। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग खात्याचा कारभार सोपवण्यात आला होता। शिवसेनेमध्ये फूट पडली आणि मग बच्चू कडू हे शिंदेंसोबत गेले। गुवाहाटीला शिंदेंसोबत जे लोक गेले होते त्याच्यामध्ये बच्चू कडू हे पहिल्या फळीतले नेते होते। 2024 मध्ये महायुतीमध्ये प्रवेश त्यांना काही मिळाला नाही, निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। अचलपूरमधून यावेळेस ते निवडून येऊ शकले नव्हते आणि आज त्यांनी आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केलाय। आणि पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का असं बच्चू कडू म्हणाले होते। विधानसभेला निवडून येण्याची तुमची शक्यता संपली आहे, ठाकरेंच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होतात, संजय राऊत यांनी आज बच्चू कडू यांना सुनावलं। मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं। आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते। अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे। हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं। ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे।